नमस्कार मित्रांनो, 11 मे 1951 इतिहासात दखल घेण्यासारखा हा दिवस आहे आणि आज या दिवसाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. भारतात जी 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यातलं सगळ्यात आद्य किंवा प्राचीन ज्योतिर्लिंग जर कोणतं असेल तर ते गुजरातमधील सौराष्ट्रात दक्षिण किनाऱ्यावर असलेलं सोमनाथ ज्योतिर्लिंग हे 12 ज्योतिर्लिंगांपैकी सगळ्यात आद्य असल्याचं मानलं जातं. सोमनाथमध्ये भव्य मंदिराची निर्मिती करून तिथे प्राणप्रतिष्ठा सोहळा 11 मे 1951 रोजी पार पडला होता. आज त्याला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. सोमनाथचं मंदिर उद्ध्वस्त करणाऱ्यामध्ये गझनीचा महमूद होता, तसेच इतरही आक्रमक होते. असं म्हटलं जातं गझनीच्या मोहम्मदानी 17 वेळा सोमनाथवर स्वारी केली आणि हे मंदिर उद्ध्वस्त केलं. पण ते 17 वेळा उद्ध्वस्त केलं कारण प्रत्येक वेळेला हे मंदिर उद्ध्वस्त केल्यानंतर त्याचं पुनर्निर्माण केलं. हे मंदिर वाचवण्यासाठी हिंदूंनी शर्थीचे प्रयत्न केले, लढा दिला. पण तेव्हा अफगाणिस्तानमधून आजच्या अफगाणिस्तानमधून आलेल्या आक्रमकांसमोर त्यांच्या क्रौर्यासमोर आपला टिकाव लागू शकला नाही. पण प्रत्येक वेळेला आक्रमण झाल्यानंतर, हे लुटून नेल्यानंतर सोमनाथचं मंदिर पुन्हा उभं राहिलं. सोमनाथचं वैशिष्ट्य असं आहे की समुद्राच्या किनाऱ्यावर असलेलं हे मंदिर, त्या मंदिरापासून जर सरळ रेषा आखली तर दक्षिणेकडे अंटार्क्टिकापर्यंत मध्ये एकही जमिनीचा तुकडा नाही आहे, थेट समुद्र आहे. आणि म्हणून ही जागा निवडली ती त्यासाठी निवडली असं मानण्यात येतं. दुसरी गोष्ट म्हणजे हे जरी ज्योतिर्लिंग असलं तरी तिथे भगवान शिव आणि भगवान कृष्ण या दोघांचंही तिथे अनुभूती येते. तिथे एक महात्म्य आहे. आणि आणखीन याचं महत्त्व म्हणजे सोमनाथचं मंदिर बांधण्याला पाडणारा गझनीचा महमूद होता, पण बांधण्याला विरोध करणारे इथलेच राजकीय नेते होते. आणि त्याच्यात जर सगळ्यात पहिल्या क्रमांकाचं नाव कोणाचं असेल तर ते स्वतःला पंडित म्हणवणारे जवाहरलाल नेहरू, म्हणजे स्वतःच्या नावापुढे पंडित लावणारे नेहरू सोमनाथच्या निर्माणाला शेवटपर्यंत विरोध करत राहिले. 1947 साली देशाची फाळणी झाली. खरं तर व्हायला नको ती, पण देशाची फाळणी झाली. फाळणीच्या वेळेला सोमनाथ जिथे येतं त्या जुनागडच्या संस्थानाने, तिथल्या नवाबाने भूमिका घेतली की मला पाकिस्तानात जायचं आहे. म्हणजे प्रजा सगळीच्या सगळी हिंदू असली तरी नवाब मुसलमान असल्यामुळे त्याला पाकिस्तानचा हिस्सा होता आणि त्यांनी त्याच्यासाठी भारताविरुद्ध कट कारस्थान करायला सुरुवात केली. आणि त्यामुळे जुनागड जेव्हा भारताच्या अधीन झालं, स्वातंत्र्यानंतर जुनागड जेव्हा भारतात सहभागी झालं, सामील झालं, लोकांनी लढा दिल्यामुळे, तेव्हा देशाचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल जे स्वतः गुजरातमधले होते, त्यांनी घोषणा केली की सोमनाथ मंदिराचं पुनर्निर्माण होणार आहे. काँग्रेस सरकार, काँग्रेस पक्ष, सरदार वल्लभभाई पटेल, आणि म्हणून म्हटलं तेव्हा काँग्रेस पक्ष हा हिंदूंचा पक्ष होता. काँग्रेसला मुस्लिम लीग जे म्हणत होती की तुम्ही हिंदूंचा पक्ष, तुम्ही दाखवताय तुम्ही सेक्युलर आहात पण तुम्ही हिंदूंचा पक्ष. पण या काँग्रेसमध्ये स्वतःला सेक्युलर म्हणवणारे, स्वतःला जागतिक नेत्यांच्या दृष्टीने स्वतःचं महात्म्य वाढवण्यासाठी प्रयत्नशील असलेल्या नेत्यांचा कुठेतरी पगडा होता, वाढत होता. आणि त्यामुळे काँग्रेसची आज ही अवस्था झाली. पण देशाच्या स्वातंत्र्यानंतर सरदार पटेलांनी सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाची घोषणा केली. कारण तसं बघायला गेलं तर अहिल्यादेवी होळकरांनी इथे पुन्हा एकदा, म्हणजे औरंगजेबाच्या काळानंतर पुन्हा या मंदिराची स्थापना करून तिथे पूजा अर्चा आणि हे सगळं सुरू केलं होतं. पण त्या भागात सगळे भग्नावशेष होते आणि त्यामुळे तिथे तो सगळा भग्नावशेष, कारण तिथे दर्गा मशीद बांधण्याचा प्रयत्न, आणि शेवटी आक्रमण झालेला माणूस ती मंदिर पाडलं की तिथे स्वतःचं प्रार्थनास्थळ निर्माण करण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यामुळे इथे भव्य मंदिर उभं राहावं यासाठी प्रयत्न
सरदार वल्लभभाई पटेल यांनी केले. त्याच्यासाठी KM मुन्शी यांनी त्यांना मदत केली. दुर्दैवाने सोमनाथाचं ज्या दिवशी प्राणप्रतिष्ठा झाली, शिवलिंगाची तिथे प्राणप्रतिष्ठा झाली, तो दिवस बघायला सरदार पटेल आपल्यात नव्हते. जर त्यांना आणखीन आयुष्य मिळालं असतं तर भारताची जी अवस्था 1965 मध्ये झाली ती 1962 मध्ये आणि 65 मध्ये नाही पण 62 मध्ये मुख्यतः झाली, ती झाली नसती. पण जाऊ दे, हा इतिहास आत्ता मला चघळायचा नाही आहे. मुद्दा असा आहे की जेव्हा हे मंदिर निर्मिलं जात होतं आणि सरदार पटेल यांचं निधन झालं तेव्हा ही आयती संधी चालू आली, अशा हिशोबाने नेहरूंनी पुन्हा त्याला विरोध करायला सुरुवात केली. त्यांचं म्हणणं आहे त्यांचा विरोध मंदिराला नव्हता, पण भारत देशाच्या सेक्युलर व्यवस्थेला त्याच्यामुळे तडा जातो. देशाच्या स्वातंत्र्यानंतर देशात गरिबी असताना आपला प्राधान्यक्रम मंदिर बांधणं हा असता कामा नये. आपण जर मंदिर बांधलं, सरकारने जर त्याच्यामध्ये सहभाग घेतला तर परदेशी गोऱ्या कातडीचे लोक आपल्याला काय म्हणतील याची चिंता नेहरूंना होती आणि त्यामुळे त्यांनी स्वतःला या सगळ्यापासून कटाक्षाने दूर ठेवलं. असं म्हटलं जातं की नेहरूंच्याच सरकारमध्ये सहभागी असलेले नरहर गाडगीळ म्हणजे काकासाहेब गाडगीळ यांनी त्यावेळेला ही गोष्ट निदर्शनास आणून दिली होती की तेव्हा बहुतेक सार्वजनिक बांधकाम विभाग नेहरूंकडे होता आणि त्या विभागाच्या पैशाने अनेक दर्गे मशिदींना पैसे देण्यात आले. पण ते बांधणं म्हणजे स्वतःचं सेक्युलर कॅरेक्टर चमचमीत चकचकीत करणं आणि त्यामुळे त्याच्यामध्ये काही गैर आढळलं नाही. परंतु मंदिराच्या निर्माणाच्या वेळेला नेहरूंनी त्याला सरकारी पैसा वापरण्यास विरोध केला. लोकांनी वर्गणी काढून पैसा जमवला. तेव्हा अशी बातमी आली की सौराष्ट्र सरकारने तिथलं जे 5 लाख रुपये या मंदिरासाठी द्यायचा निर्णय घेतला आहे, त्याला नेहरूंनी कडाडून विरोध केला की सरकारने याच्यासाठी पैसा देता कामा नये. त्यावेळेला अशी इच्छा होती, कारण जाम साहेब जे गुजरातमधले जडेजा म्हणजे त्यांची अशी इच्छा होती की या सोमनाथाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळेला जगातल्या महत्त्वाच्या नद्यांचं पाणी आणि तिथली वाळू आणून या मंदिराच्या निर्मितीमध्ये त्याचा वापर केला जावा. त्या दृष्टीने भारताच्या त्या देशातल्या राजदूतांना याची तजवीज करायला सांगितली. तेव्हा विरोध केला. कोणी केला तर चीनमध्ये भारतीय राजदूत असलेले पणीकर, की चीनमध्ये कम्युनिस्ट सरकार आहे, ते काय म्हणतील, याचा खर्च कोण उचलणार वगैरे वगैरे. नेहरूंनी त्यांना लिहिताना लिहिलं की माझंही हेच म्हणणं आहे, पण काय करणार, म्हणजे माझ्याच पक्षात हे अशा प्रकारचे म्हणजे पुरोगाम्यांच्या भाषेत तर्कवादी, विवेकवादी, आणखीन काय काय वादी, अशा काँग्रेस पक्षामध्ये हे असे प्रतिगामी लोक कसे काय आहेत, आता मी काय करू शकतो, अशा प्रकारची हतबलता नेहरूंनी व्यक्त केली होती. आणि या कार्यक्रमात सरकारमधल्या मंत्र्यांनी जाऊ नये याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. ते स्वतः या कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत, पण देशाचे राष्ट्रपती असलेले डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी निक्षून सांगितलं की तुम्हाला यायचं तर या, नाही यायचं तर येऊ नका, मी मात्र या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित राहणार आहे. आणि डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांच्या हस्ते, यांच्या उपस्थितीत, KM मुन्शी यांच्या उपस्थितीत तेव्हा सोमनाथाचं पुनर्निर्माण झालं. आज या घटनेला 75 वर्ष पूर्ण होते. गझनीचा मोहम्मद, ज्यांनी सोमनाथ असं म्हणतात अनेक वेळेला स्वारी करून लुटलं आणि ती लूट घेऊन तो अफगाणिस्तानात परत गेला, गझनीला गेला. त्या गझनीची अवस्था काय, अफगाणिस्तानची अवस्था काय, लुटल्यासारखी अवस्था आहे. पण ज्या सौराष्ट्राच्या किनाऱ्यावर सोमनाथ उभं होतं तिथे ते मंदिर आजही पुन्हा भव्य स्वरूपात उभं आहे. आणि नुसतं उभं नाही आहे, हा सगळा भाग अतिशय समृद्ध आहे. आणि हाच फरक आहे एक संस्कृती आणि एक लुटारूंची टोळी यांच्यामध्ये. आणि त्यामुळे सोमनाथाचं पुनरुत्थान हा केवळ धार्मिक विषय नाही आहे, तो सांस्कृतिक मानबिंदू आहे. हा देश शेकडो वर्षांच्या गुलामगिरीनंतर, ब्रिटिशांच्या आणि त्याच्या आधी मुघलांच्या, त्याच्या आधी या आक्रमकांच्या गुलामीतून मुक्त झाला असताना आपला जो सांस्कृतिक मानबिंदू आहे किंवा आपले जे सांस्कृतिक मानबिंदू आहेत ते जगासमोर अभिमानाने मिरवणं, याही काळाची गरज होती.
पण त्याच्याबाबत लाज बाळगून त्याच्याबद्दल जागतिक नेते काय म्हणतील, त्याच्यातनं जगात भारताच्या सेक्युलर प्रतिमेवर काय परिणाम होईल अशी चिंता करणारे नेते तेव्हा देशाला लाभले, हे देशाचं दुर्दैव आहे. आणि म्हणून म्हणलं की बाकीच्या धर्मांच्या प्रार्थनास्थळांना पैसे देताना यांचा हात कधी आखडला नाही, पण त्यातनं ही जी सगळी देशाच्या स्वातंत्र्याच्या वेळेला ज्या गोष्टी झाल्या त्याचा पगडा 75 वर्षांनंतर आजही इकडे तिकडे, आणि महाराष्ट्रात तर तो पगडा फार जास्त दिसतो. आणि मला वाईट वाटतं की महाराष्ट्रात या शक्तींशी लढण्याची इच्छाच महाराष्ट्राच्या हिंदुत्ववादी ना शिवसेनेत ना भाजपात, की यांच्याशी वैचारिक लढाई करून यांचा पराभव करून यांना हाकलून लावणं, यांनी जे जे अड्डे शैक्षणिक संस्थांमध्ये, संशोधन संस्थांमध्ये, विचार मंचांमध्ये जे सगळे अड्डे तयार केलेत ते सगळे खाली करण्याची आवश्यकता असताना आपण तिथे बोटचेपी भूमिका घेऊन, साधं उदाहरण सांगतो, या जोसेफ विजयच्या शपथविधीला त्याच्या मोठ्या पोस्टरवर 2 लाख लिटर दुधाचा अभिषेक केला. 2 लाख लिटर. एकही पुरोगामी एक शब्द बोलला नाही. आणि मागे इंदूरला नर्मदा नदीमध्ये काही हजार लिटर दुधाचा अभिषेक करण्यात आला, तेव्हा सगळे पुरोगामी बेंबीच्या देठापासून ओरडत होते. आणि त्यांनी जरा आवाज उचलल्यावर आपलेच लोक, अरे नाही हे चुकीचं झालं, हे खरं करायला नको, गरिबांसाठी दूध द्यायला पाहिजे. अरे विकत घेऊन दूध वाहत होते ना, फुकटचं कोणाच्या घरातनं तर उचलून आणलं नव्हतं. जेव्हा दूध उत्पादक संप करतात आणि रस्त्यावर दूध ओतून जातात तेव्हा ते शेतकऱ्यांचे प्रतिनिधी असतात. म्हणजे हा जो आपल्या मनातला जो एक न्यूनगंड आहे, तो न्यूनगंड 75 वर्षानंतर आजही तो न्यूनगंड असाच आहे. 2 लाख लिटर दूध ओतणारे म्हणत नाहीत की तामिळनाडूतल्या गरिबांना, भुकेलेल्यांना हे दूध मिळालं असतं तर काय झालं असतं. त्यांच्या दृष्टीने विजय तामिळनाडूचा उद्धार करणार आहे, जोसेफ विजय तामिळनाडूचा उद्धार करणार आहे, आणि त्याच्यासाठी दूध ओतणं हे त्यांच्या भक्तीचं ते लक्षण आहे. म्हणजे माझं म्हणणं अजिबात नाहीये, दूध असेल हे असेल गरिबांना दिलं त्याच्यात काही चुकीचं नाहीये, पण जर पैसे खर्च करून गोष्टी करण्याचा विषय असेल तर पंचतारांकित हॉटेलमध्ये रोज अर्ध्याहून जास्त अन्न वाया जातं. अनेक जे मोठमोठे सोहळे केले जातात, बॉलिवूड कलाकार, उद्योगपती, सगळ्यांच्यात भरपूर गोष्टी वाया जातात. त्याच्याबद्दल कोणी एक चकार शब्द काढत नाहीत, कारण ते कर भरतात. मग हे पण गोष्टी कर भरूनच केलेल्या आहेत. आणि म्हणून म्हणलं की हे फक्त एक उदाहरण दिलं, पण हा जो न्यूनगंड आहे तो आपल्या मनात अजूनही 75 वर्षांनी इतका भरलेला आहे की आपल्याला भीती वाटते. महाराष्ट्रात 90% जागा असूनही आपल्याला भीती वाटते, अरे नको कोणी काही बोललं तर काय होईल. तीच गोष्ट देशाच्या अनेक राज्यातही आहे. आणि ही जोपर्यंत बदलत नाही, म्हणजे माझं अजिबात म्हणणं नाही उधळपट्टी करावी, पैशाचा अपव्यय करावा, अजिबात नाही, परंतु पैशाची वाटेल तेवढी उधळपट्टी करणारा, गोष्टींची उधळपट्टी करणारा तुम्हाला जर अक्कल शिकवत असेल तर त्याला आरेला कारेमध्येच उत्तर द्यायला पाहिजे. ते आपल्यात अजूनही कमी आहे. आणि म्हणून आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमनाथला आहे, तिथे जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्या कार्यक्रमाचं मी स्वागत करतो, कारण हा मनातला न्यूनगंड अजून जात नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या भव्य कार्यक्रमांचं आयोजन करणं आणि आपल्याच लोकांना सांगणं की बघा ही आपली संस्कृती आहे, हा आपल्या संस्कृतीचा मानबिंदू आहे, आणि तो जर 17 वेळा उद्ध्वस्त करण्यात आला असेल तर आम्ही तो प्रत्येक वेळेला बांधला आहे. आणि देशाच्या स्वातंत्र्यानंतर एक सेक्युलर सरकार असतानाही आम्ही तो बांधलेला आहे, कारण हा विषय फक्त धर्माचा नाही आहे, हा विषय आमच्या संस्कृतीचा देखील आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.